नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आज आहे पौष शुक्ल त्रयोदशी आणि पौष शुक्ल त्रयोदशीला आमच्या गावचा दैकाला असतो आणि या दैकाल्याला आता देवस्वारी आरेश्वर मंदिरामध्ये म्हणजे आमच्याकडे 2 मंदिर आहेत प्रमुख ग्रामदेवत मंदिर। तर आरेश्वर मंदिरामध्ये आमचे तरंग आहेत। तर हे तरंग रात्री 10 नंतर पलीकडच्या मंदिरात जाणार आहेत। म्हणजे पहिल्यांदा आपण आरेश्वर मंदिरामध्ये जाणार आणि त्याच्यानंतर आपण तरंग घेऊन तरंगासहित दिवसवारी पावनादेवी मंदिरामध्ये जाणार आणि रात्री त्यानंतर रात्री पूर्ण रात्रभर दैकाला म्हणजे दशावतारी नाटक आणि जत्रा भरणार आहे पूर्ण। तर असं कार्यक्रमाचं स्वरूप आहे। तर आता मी चाललोय आरेश्वर मंदिराकडे आणि त्या ठिकाणी आता कार्यक्रम सुरू होईल। रात्रीचे 10 वाजता कार्यक्रम सुरू होणार, तो पूर्ण रात्रभर दैकाला चालू असणार। तर आता मी आहे आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आता आपण आरेश्वर मंदिराकडे जाणार आहोत आणि तिथून हा कार्यक्रम चालू होईल। त्यानंतर आपण जाणार आहोत पावनादेवी मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणी दैकाला जी जत्रा भरली आहे तर संपूर्ण जत्रेचा आपण आनंद घेऊया आणि कशा प्रकारे ह्या वर्षीचा म्हणजे 2025चा दैकाला साजरा होतोय ते बघूया। आमच्या मंदिराचं काम चालू आहे। आता देवस्वारी निघालेली आहे पावनादेवी मंदिरामध्ये आणि रात्रीचे 1 वाजले। खूप भक्त लोक आले त्यामुळे खूप सगळ्यांचं दर्शन 1 वाजलेलं आहे। आरेश्वर मंदिरामधून देवस्वारी आलेली आहे पावनाई मंदिरामध्ये।
तर अशा प्रकारे देवस्वारी पावना आई मंदिरामध्ये आलेली आहे आणि आता आमचे तरंग पुढच्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पावना आई मंदिर असतं. चाल काढा आधी. अरे काय पडला सगळेजण दर्शन घेतलेलं आहे मस्त. दुसरे 10,000 ते बोलते हसण्याचा उपयोग काय म्हणून आता आपण मंदिरामध्ये आणि आपल्या आरेश्वर मंदिराचे डिझायनर आणि सध्या आता ते मंदिर बांधणारे कॉन्ट्रॅक्टर सर्व पत्की साहेब स्पेशल कोल्हापूरवर आलेत. कसं वाटतं तुम्हाला आजचा सोहळा? हो, सुंदर सुंदर. आपल्या रूढी परंपरा ह्या ज्या आलेत चालत आलेत त्यामध्ये खरोखर त्याच्यामध्ये सत्यता आहे आणि या रूढी परंपरा आपण जपल्या पाहिजेत, ह्या पुढच्या पिढीपर्यंत नेल्या पाहिजेत. बरोबर. आणि याच्यामध्ये आणखी किती काय काय हे करता येईल, खूप करता येण्यासारखं यामध्ये त्यामुळे खूप आनंद झाला, खूप उत्साह वाटला. बरोबर. आणि तुमच्या माध्यमातून आमचं आरेश्वर मंदिर बनणार आहे, ते एक सुंदर मंदिर बनवाल तुम्ही. हो हो, आरेश्वर मंदिर निश्चित. धन्यवाद. धन्यवाद. पत्की साहेब होते आणि त्यांचे सहकारी राजेंद्र कदम ते आत्माराम कदम हे सगळेजण आता मंदिरात आहेत आणि पत्की साहेब खास कार्यक्रम बघण्यासाठी आला. धन्यवाद. आणि यामध्ये हे जे तरंगचा हा जो हे आहे आरेश्वर आहे, त्यानंतर गांगो आहे, त्यानंतर महालक्ष्मी, पावनाई आणि विठलाई, ह्या ज्या पाचही देवता आहेत यांच्यामुळे आपल्या संसार प्रपंचातल्या नेहमीच्या संसार प्रपंचातल्या आपल्या अडीअडचणी आपण मांडू शकतो. आपण आपल्याला मांडायला तसं देवावर बोलू शकतो, आपण देवावर बोलू शकतो. आपण आपल्या अडचणी संसार प्रपंचातल्या. आणि कोकणातली परंपरा तुम्हाला कशी वाटली? खूप सुंदर वाटली, खूप सुंदर. आणि कोकणात देवाबरोबर बोलू शकतो, खूप सत्यता वाटली. त्यामध्ये खूप एक हे आहे स्ट्रॉंग असं त्याच्यामध्ये एक बॉन्डिंग आहे. बरोबर. आपलं आणि परमेश्वराचं. बरोबर. त्यामध्ये बॉन्डिंग आहे परमेश्वराचं आणि आपल्यामध्ये आपल्या प्रपंचातल्या अडीअडचणी किंवा जे काही आपल्याला वाटतं ते कुणाशी तरी आपण बोलावं, कुणाशी तरी कुठेतरी ते हे व्हावं. त्यामुळे खूप सुंदर वाटलं आणि खूप चांगलं वाटलं. आणि ही परंपरा आरेच्या लोकांनी ही परंपरा जपलेली आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. बरोबर. आणि पत्की साहेबांच्या माध्यमातून आमचं सुंदर असं आरेश्वर मंदिर तयार होईल लवकरच. धन्यवाद. श्रीदेवी पावणे मस्त सुंदर असं पावण्याचं दर्शन. आणि आता दशावतारी नाटक चालू होईल, शंकासूर पण येईल. दिनेश लक्ष्मण चव्हाण कुर्ली कोंढा यांच्याकडून 500 रुपये त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. दिनेश चव्हाण यांचे मनपूर्वक आभारी आहोत. सूरज गोविंद शिरकर वाडा यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेले त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सूरज गोविंद वाडकर. WWF चलो, WWF चला.
कमान अरे सुंदर अशी भरलेली जत्रा आता तरंग आलेले आहेत आरेश्वर मंदिरातून पावनाई मंदिरामध्ये. आता हे पुढच्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत इथे राहणार. सुंदर अशी जत्रा यावर्षी 2025चा दायकाला. ताजा ताजा खाजा बनवतात. 21 जानेवारी कात्रा दिवशी जत्रा डिक्लेअर झालेली आहे. यावा जिलेबी जिलेबी गरम गरम जिलेबी. इकडे कणाला काय खाजा पिजा घेतो. मस्त जत्रा बनलेली आहे. सगळी दुकान आहे इकडे. गरम गरम भजी पण करतो. मंचुरियन भजी. रात्रीचे 3 वाजलेत आणि मस्त थंडी पडली आहे. त्यामुळे आपण गरम गरम सूप पितोय. तिथे नाटक सुरू चालू आहे रे. मस्त थंडी पडली आहे. सगळे लोक सूप पितात. इकडे जत्रा भरली आणि तिकडे शंका सुरू झाला आहे. आता आपण जाऊन थोडंसं नाटकाचा आनंद घेऊया. विश्वासाला संसार याला जगाला उपाय कर. दोन्ही हस्तांनी जागा शंका सुरू थोडा. सुरेश हुक्कम आहेत. बाल्कनीतलं नाटक बघतात. इकडे हे बघ बाल्कनीत खुर्ची बिर्ची बाल्कनी 10 रुपये. बाल्कनी तिकीट 10 रुपये. तू काय आलं रे खाजा आताच
हा
शर्माला खाणारा तुझा बाप पाचा गुणांचा सम्मान मुंबई दैत्याशी माझी मातृभूमी होता आज माझ्यासमोर आणि त्यात माझ्या मातृभूमीला गेला हा नमस्कार करतोय माझा जर कुणी अपमान केला मागायला खेळायला नव्हे पुत्राचं रक्षण करणं एका पित्याचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी वृत्त लोकांच्या ठिकाणी मस्त नाटक फुल एन्जॉयमेंट
Thank you.